नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे मंगळवार. आपण ह्या आठवड्याच्या सीरीजमध्ये एकदम साध्या सोप्या आणि फक्त कमी कलरमध्ये रांगोळ्या कशा काढायच्या ते बघतो आहे. आजच्या 2 रांगोळ्या, जसं की समजा तुमच्याकडे काहीच साहित्य नाही रांगोळी काढायला, म्हणजे असं टूल्स नाही आहे काहीच, जसे की पेन वगैरे. पेन तर असतोच, पण कमी साहित्यात तुम्ही ही रांगोळी कशी काढू शकाल हे आपण बघणार आहे. फक्त एका बोटाच्या मदतीने कशी रांगोळी काढू शकता ते आपण या रांगोळ्यांच्या माध्यमातून बघणार आहोत. या पद्धतीने आपण सर्कल करून घेतला आणि त्याला बोटाच्या सहाय्याने गोल करून घेतलं आणि त्याला अशी डिझाईन करून घेतली. एकदम छोटीशी रांगोळी आहे मैत्रिणींनो ही. काय होतं, आता आपण ज्या आधी रांगोळ्या बघितल्या त्यामध्ये रांगोळीचा कलर जास्त लागतो आणि जुन्या पिढीचं कसं होतं, तुम्ही एवढी रांगोळी वापरता, एवढी रांगोळी वाया जाते, असं तसं माहिती ना जुनी पिढी कशी होती. मग त्यांच्यासाठी ह्या रांगोळ्या मी घेऊन आलेली आहे. म्हणजे कमी रांगोळीत कमी कलरमध्ये तुम्ही कशी रांगोळी काढू शकाल हेच बघणार आहे आपण. आपली बोलता बोलता पहिली रांगोळी पण झालेली. बघा मग तुम्ही, किती सोपी आणि एकदम पटकन होणारी रांगोळी आहे. त्याच पद्धतीने दुसरी पण रांगोळी सेम काढायची. ही बॉटल जरी नसली तुम्ही तुमच्या बोटांची मदतीने काढू शकाल तो टिंब. एकदम इझी आहे. तसाच सर्कल करून घ्यायचा एक बोटाच्या साहाय्याने. थोडा वाकडा तिकडा झाला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नंतर त्याला अशी फुलांची डिझाईन देऊन घेतली. आपण या आठवड्यात ह्याच प्रकारच्या रांगोळ्या बघणार आहोत, जेणेकरून ज्या गृहिणी आहेत त्यांना एकदम कमी वेळेत पटकन कशी रांगोळी काढता येईल त्या हिशोबाने आपण ह्या आठवड्यात ही सिरीज चालू केली मैत्रिणींनो. तुम्ही कमेंट करत जा मैत्रिणींनो, कमेंट करतच नाही, रांगोळी आवडते की नाही. शेअर करत जा. जास्तीत जास्त मैत्रिणींना सबस्क्राईब करायला सांगा आपलं चॅनेल, जेणेकरून आपल्या रांगोळ्या सर्वांपर्यंत पोहोचतील. परत त्यांना कमी वेळेत कशा रांगोळ्या काढता येईल हे पण शिकायला भेटेल. आपण त्यात गुलाबी कलर टाकून घेतला आणि एक मोठा टिंब टाकून घेतला आणि त्याला थोडा पसरट कलर, अशा पद्धतीने 3-3 टिंब टाकून घ्यायचेत. 8 बाजूने 8 टाकून घेतले. बघा किती छोटीशी नाजूक रांगोळी, एकदम छान दिसते. आणि तुमच्याकडे असं जर काळ्या कलरचा कडप्पा असेल त्याच्यावर तर खूपच छान दिसते. म्हणजे काळ्या कलरवर जर रांगोळी काढली, आपल्याला कलरची रांगोळी जास्त लागत नाही, फक्त सफेद रांगोळी. आणि आपण जर बाजारात गेलो तर सफेद रांगोळी 5-10 रुपयांनी स्वस्त असते कलरच्या रांगोळीपेक्षा. कलरची रांगोळी महाग असते थोडीशी. खेडेगावात तसं एवढे कलर उपलब्ध नाही होत, त्यामुळे आपण व्हाईट रांगोळीने ट्राय करतोय सध्या. बघा ही दुसरी पण रांगोळी तयार झाली आहे. कशी वाटली कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. पुन्हा भेटूया उद्या.